बऱ्याच अशा गोष्टी आहेत की लहान लहान प्रोव्हिजन्स त्यांनी केल्या आहेत. मंदिरासाठी 5,000 कोटींची तरतूद असा उल्लेख आहे. मग ही मंदिरं कुठली बांधणार, कुठल्या मंदिरांसाठी करणार, त्यांना क्रायटेरिया काय लागणार, काय यांच्या मनात असेल, यांची भक्ती ज्या देवावर आहे तीच आणि इतरांच्या भक्तीच्या देव मागं राहतील असाही त्याचं काहीतरी क्रायटेरिया सरकार ठरवेल अशी आमची अपेक्षा आहे. बऱ्याच अशा छोट्या छोट्या गोष्टी, CNG बायोगॅस स्वस्त होणार, म्हणजे टॅक्स त्याचा कमी केला असेल, जी अतिशय गरजेचं होतं, त्याचं तर मी स्वागतच करेन. त्याचबरोबर या थोडासा आता शेअर बाजारात थोडा शेअर बाजार कमी झालेला आहे, कोसळलेला आहे, कारण नेहमीप्रमाणे उद्योजक आणि देशातल्या उद्योगांना त्यात या अर्थसंकल्पात फार काही भरीव बूस्ट मिळेल असं काही कुठं दिसत नाही. त्यामुळं थोडासा शेअर बाजार गेले काही तास कोसळतोय. निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडले, पण शेतकऱ्यांच्या हातात काही नाही. महाराष्ट्राला विशेष काहीच हाताला लागलेलं नाही. मुंबई शहराच्या सुधारणांच्यासाठी पुणे शहर असेल किंवा इतर शहर असेल त्यासाठी काही केलेलं नाही. आणि यासाठी महाराष्ट्राचे संसदेतले सदस्य हे बजेटवर बोलताना माझी अपेक्षा आहे की निर्मला सीतारामन यांचं त्याकडे लक्ष वेधून घेतील.